दादा, तुम्ही 25 दिवस अटक होते, काय प्रकरण होतं आणि काय तुम्हाला सांगायचं? आंतरवलीत जो 1 सप्टेंबर रोजी लाठीचार्ज झाला होता, त्याच्यात मला 1 नंबरचा आरोपी त्या ठिकाणी केलं होतं. त्याच्यात मला पोलीसवाल्यांनी गेवराई तालुक्यातील पाडशिंगी ते आपले वाचेगाव ते शिंदेवाडी दरम्यान मला तिथं त्यांनी पोलिसांनी मला तिथं टाकून त्यांच्या गाडीत मला आंबडला घेऊन आले. आंबडला घेऊन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या गाडीत रिव्हॉल्वर टाकली. बंदूक होती, ती कशी आली, कुठे आली, समजा कशी टाकली ते मला सांगणार नाही, पण गाडी त्यांच्या टाकली होती पोलिसवाल्यांच्या. तिने लगेच मला अंतरवली. मी विचारलं त्यांना मला पण त्याच्यात कशामुळे आणलं ते म्हणजे तुला अंतरवली तो हे केलं म्हणजे तिथं दगडफेक केली म्हणजे. म्हणलं माझा काही संबंध नाही म्हणजे दगडफेकीचा, आणि तुम्ही तिथं हे म्हणले आरोपी म्हणले त्याच्यात. मी म्हणलं नाही, तिथं मुख्यमंत्री साहेबांनी ते गुन्हे मागे घेतो म्हणून ते आम्हाला सांगितलेलं म्हणले. नाही ना, आणि घेतले नाही म्हणले ते. म्हणलं असं आहे का? मग मला त्यांनी माझे मोबाईल वगैरे त्यांनी काढून घेतले. मग मला त्या गुन्ह्यात त्यांनी अरेस्ट केलं. तुमच्यावर आरोप केला जातो की तुम्हाला शरदचंद्र पवार यांनी पाठवलेला आहे. नाही, पवार साहेबांचा कुठलाही संबंध नाही याच्यात, कारण की मी समाजाचं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मी राजकारण विरहित समाजकारण करतो. आणखी तुमचे जे फोटो व्हायरल झाले होते ते काय नेमकं? कारण प्रत्येक नेत्यांसोबत तुमचे फोटो दिसतात, शरद पवार असो किंवा राणे असो. ते राणे साहेबांचा नितीनजी राणे साहेबांचा फोटो आम्ही लग्नात भेट झाली, ते समाजाचं काम करत असल्यामुळे मला त्यांचं थोडं आकर्षण वाटलं, त्यांच्यासोबत मी ते फोटो घेतलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.